तर नमस्कार मित्रांनो, मीच मित्राक्षे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत होतं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी चाललो आहे हे बघा ओमकारच्या सोबत. आज मी ओमकारच्या सोबत चाललो आहे रनिंगसाठी. कालच पेपर संपले, त्यामुळे आज आम्ही चाललो आहे दुसऱ्या दिवशी लगेच रनिंगला. आणि आजचं डिस्टन्स असेल कदाचित 8 ते 10 किलोमीटर सिद्धी दादरपर्यंत. तर बघू आता किती कवर करतो आहे किंवा ते पूर्ण होतं आहे की नाही. तर नंतर क्लास पण आहे, त्यामुळे लवकर पण यायचं आहे. आता आपण छोटी स्ट्रेचिंग वगैरे केले, आता आम्ही रनिंग स्टार्ट करतो आहे. जायचं ना? होईल कम्प्लीट होईल काय? आणि व्हायलाच पाहिजे. हां, खूप दिवसानंतर यायचं मित्रासोबत. आता ओंकारच्या सोबत चाललो आहे रनिंगला, कारण मित्रांसोबत वगैरे खूप गेलो आहे. तर आज आपण दादासोबत जाऊ, कम्प्लीट करू आता रनिंग. तर मित्रांनो रनिंग स्टार्ट केलं आहे 5:20ला, 5:20 रनिंग स्टार्ट केले. 0 किलोमीटर मी आता कंटिन्यू करूया. 1 किलोमीटर कम्प्लीट. 2 किलोमीटर कम्प्लीट. ब्रिजवरून आता स्टार्ट करतो आम्ही. एवढी ब्रिजवरनं रनिंग नाही केली, छोट्या मोठ्या रस्त्यावरनं केली अशा हवे. या ब्रिजने पहिल्यांदा करतोय. 3 किलोमीटर कम्प्लीट. त्याचं ब्रिजने जीव काढला. तुलो भाई ब्रिजने चढता त्या ब्रिजमध्ये 3 किलोमीटर कम्प्लीट झाले. आता पुढचा ब्रिज पण जायचा आईच्या गावात रे. असं वाटतंय 2 किलोमीटर जायला. आले मोठा ब्रिज आहे सांगतोय. अरे यार ब्रिज नाही जमत रे, लय थकवतो, जीव काढतो सो ब्रिज. जाऊया आता, करूया आता कम्प्लीट कसं तरी. तर मित्रांनो 4 किलोमीटर कम्प्लीट झाले. ओमकार दा थांब जाय, जीव काढला रे. वॉकिंग करूया 4 किलोमीटर. अरे 4 किलोमीटर राहिलं आहे. नॉनस्टॉप आलं, ठीक आहे. जीव काढला त्या ब्रिजने. 2 ब्रिज आला, हा पण हलकाचा छोटासा चढ लागला. जीव काढला रे. सीधा रनिंग नव्हती, त्याला माझ्यामध्ये ब्रिज लागले ना, तो आठवलं त्याला. थोडासा चालत घेतलेला अंतर. आणि आता कंटिन्यू करतोय रनिंग. त्याच्यावर इकडं पूर्ण कालो काय तसं गाडी नेऊन मागून पक्की दिला नाही. बस नाही पाच वालेला रनिंग अरे खरं खूप वेगळंच वाटत होतं, उलटीसारखं वगैरे वाटत होतं. लय धावला रे, जीव काढला नाही माझा. रनिंग बोलते. लॉंग रनिंगसाठी याच्यासोबत कधीच नाही आलं. जेव्हा आम्ही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जायचो ना, तेव्हा ते मैदानामध्ये रनिंग करायचं तेवढीच. त्याच्यानंतर याच्यासोबत कधी नाही आलं. आता आलं तर आता जीव काढला नाही सगळं वाटतं मला, राग काढला नाही एकत्र. चला कंटिन्यू करूया रनिंग. 4.5 किलोमीटर झाले. 4 किलोमीटर झालं बरं. तुम्ही कुठे झाला? असं आता कुठे आला तुम्ही? शिवाजी पार्कला. बरं ना काय व्हिडिओ टाकतो. हा व्हिडिओ 5.5 किलोमीटर झाले, 5.5 किलोमीटर झाले. पाण्याची बॉटल घेतो जरा. धावायला आलो आहे, पाण्याची बॉटल नाही आणली आम्ही. दम लागतोय खूप. हो, पाण्याची बॉटल घेतोय. ती घेऊया, जरचं पाणी पिऊया, नंतर पुन्हा कंटिन्यू करूया. 5.5 किलोमीटर झाले. त्याच्यात तर 3 किलोमीटर दाखवते, अजून बाकी आहे 3 ते 4 किलोमीटर. कंटिन्यू करू, कंप्लीट करू. पण आज दादर स्टेशनला जायचं, सिद्धिविनायक नाही जायचं आहे. मला दादर सिद्धिविनायकला जातो आहे, पण स्टेशन जाऊ, तिकडून बस ट्रेनने येऊ. 4 किलोमीटर काय म्हणतोच काय? सिद्धिविनायक जाऊया की डायरेक्ट झालं? नाही जाऊ, तेच म्हटलं विचारलं. माझ्याकडून सिद्धिविनायक 4 किलोमीटर दाखवते, 4-4.5 किलोमीटर. सिद्धी नाही जाऊया. आणि ह्यानी स्टेशन. पण तुला आज कम्फर्टेबल नसतं वाटतं? नाही जाऊया, काय नाही, पेपर संपले काय नाही, मरू दे काय. सिद्धिविनायक 4 किलोमीटर आहे. दादर 3.12 किलोमीटर दाखवतो. 2 किलोमीटर सिद्धिविनायक करून तिथून दादर किती आहे? तसं टायमिंग आपला काय असं एवढं जास्त झालं नाही. दादर किती आहे तिकडून सिद्धिविनायक करून? 1-1.5 किलोमीटर आहे बहुतेक. 4 टॅक्सी घेतात 15 काय असतं म्हणजे 1-1.5 किलोमीटर असेल. 1-1.5 किलोमीटर आहे. 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 1-1.5 किलोमीटर
ठीक आहे चालेल. सिद्धिविनायक घेऊया, तिकडून स्टेशन घेऊया, स्टेशनवरनं चालत आपल्या इकडे घेऊया ट्रेनने. हॅलो चला आम्ही आता जातो सिद्धिविनायक. कुठे जातो सिद्धिविनायकला ना? सिद्धिविनायकला जातोय. तिकडून आम्ही उलट्या साईडला झालेलं आहे, तिकडून हायवेवरनंच जायचं होतं. आम्ही हायवेच्या ह्या साईडला आलं स्टेशन म्हणून. आता समजते परत जायचं आहे, पण आता दुसऱ्या रस्त्यानं आम्ही जातोय. आता हां चॉकलेट खाल्लं, कंटिन्यू करू आता. चल मग कंटिन्यू करूया. ज्या रोडला यायचं तर त्या रोडला आलो आहे. 6.50 किलोमीटर कंप्लीट झाले. शेवटचे 2 किलोमीटर बाकी आहेत याच्यासाठी, सिद्धिविनायकसाठी. तिकडे जाऊ 2 किलोमीटर पूर्ण कंप्लीट करू. आता दम लागू देवा, जीव जाऊ दे, काय पण होते आणि कंप्लीट करायचं आता. काय पण झालं नॉन स्टॉप, पेटी पडली तरी झालं जाऊ दे. तिथे जाऊन डायरेक्ट बाप्पाच्या पायातच पडू आता. चल कंटिन्यू करू. 2 किलोमीटर बाकी आहे, शेवटचं 2 किलोमीटर सिद्धिविनायक. तिथून दादर स्टेशन. तिकडे थोडं रेस्ट घेऊन करू. थोडीशी डिस्टन्समध्ये थोडासा वेगळा घेतलेला, थोडासा टर्न वेगळा घेतलेला. तिकडे समोर आम्हाला बीच दिसला, तिकडे टर्न घेतलेला आहे. बघू कसा भेटला तो काय माहिती नाही. आणि दोघं विचारत होत पहिली गोष्ट तर पण तेच म्हणजे ह्या साईडला कसा इकडे बघूया आता. नाही जेव्हा इकडे पहिल्यांदा आलो मी. ते काय आपलं दादर शूट बघतो गार्डन. अच्छा ते तिकडं काल शूट केलं ना ते. दादर इकडून आहे की जायला? तिथून पण आहे वाटतं. बघ आहे ना. आपलं चल काय नाही, आपण रस्ता काढू, आपण रस्ता काढा, शोधू रस्ता. कंटिन्यू करूया. 8 किलोमीटर कंप्लीट झालं. जरासं अंतर आहे, इथून पोचू आम्ही. हा मंदिर आलं आहे. असे तर काय आतमध्ये जाऊ शकत नाही, ओपन नसेल ना? माहिती ओपन असली जास्त होतं. ओपन असेल बघू, बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. त्याचं आता बिना अंघोलीचा फायनली पोचलो. किती 8 किलोमीटर जास्तच होतं मला वाटतं. 9 किलोमीटर झालं, जास्त 9.5 किलोमीटर झालं. आणि त्याच्यात बरोबर आम्ही एक्स्ट्रा इकडे तिकडे बघत आलेलं आहे. बीच त्यामुळे थोडे काय 100 मीटर लागले. हा बघा काय मित्रा, परफेक्ट झालं. 10 किलोमीटर झालं कमी आहे, आपण तिकडे पुढे चालत गेलो ना त्यामुळे झाले. परफेक्ट 10 किलोमीटर कंप्लीट झाले. आता मंदिर किती आहे तिकडून? 1.5 किलोमीटर आहे इथून. तिकडून 1.5 किलोमीटर उलट्या साईडला जाय का? त्या साईडला ज्या साईडला मला त्या साईडला परत जायचं आहे. पाय पडून घेऊया जरा. छान वाटलं. मी पण जिथपर्यंत मला वाटतं मी पहिल्यांदा आलो यार. मला वाटतं जिकडे जातो मी तिकडे सर्वांकडे पहिल्यांदाच जातो आहे. बघा मंदिर कदाचित ओपन आहे. पुन्हा स्टेशनला जातो, बघू थोडं चालत जाऊ, थोडं रनिंग करत जाऊ. 10 किलोमीटर कंप्लीट झाले. जे टार्गेट ठेवलं होतं गेल्या वेळी खूप म्हणजे महिना झाला असेल, 2 महिने झाले असतील, मित्रासोबत केलं होतं 10 किलोमीटरचा, पण 4 किलोमीटरवर स्टॉप केलं. नाही बीचला गेलं त्यामुळे आम्हाला जमलं नाही तिकडून धावायला. आणि त्याच्यामुळे आता जी बाकीची जी रनिंग आहे ती आज कंप्लीट केली आहे. 10 किलोमीटर पूर्ण झालेत. अच्छा गाव 6 वाजता गर्दी बघ काय इकडे. सकाळची सुरुवात लोक चांगली गणपती बाप्पाचं दर्शन करून. हां अरे करू, खूप गर्दी आहे इकडे अजून. एवढं सगळं धावायला आली काय. चांगलं मंदिरं झालेत, बाहेरून दर्शन घेतलेले. पण ठीक आहे आता कंटिन्यू करू. आता जाऊ स्टेशनला, तिकडून ट्रेनने जाऊ. परतीचा प्रवास ट्रेन. आता काय करू, एवढं नाही, एवढी कॅपॅसिटी नाही बाबा. करू शकतो आपण, पण दुसरं काय नको डेला, दुसरं काय नको स्टार्टिंगला तरी. आता मी तर पहिल्यांदा 3 दिवसा आलोय. एवढी मोठी रनिंग केली 10 किलोमीटर. नाही एवढी मोठी रनिंग म्हणजे किती ते काकाबाई किती 21 किलोमीटर 20 जातात. किलोमीटर डेली रनिंग 21 किलोमीटर करतात ते. 21-20 आणि मंथली काहीतरी 400. आता 400 आम्हाला बोलत, पण ते 400 जास्तच होतात डेली जर करत असतील तर ते. हां बाई त्यांचं वय पण जास्त होतं, 50+ काहीतरी वय असेल. 50+ होतं. हां चांगले बोलले होते. तिकडून गेले त्यांची रनिंग वगैरे पण. चालतच जातो आता, की जीव राहिला नाही. पण कंप्लीट केल्याचा आनंद झाला भाई. अरे मस्तपैकी जरा गप्पा गोष्टी करत हळूहळू जातोय.
झालं चांगलं झालं. मला वाटलं नाही होणार रे, 8चा क्लास आहे मग नाही जाणार बरं, क्लासला जायला नाही मिळणार वगैरे. पण झालं, रनिंग पण कंप्लीट झालं आहे. तोच रस्ता आहे ना, रनिंग पण कंप्लीट झालं आहे, क्लासला पण जायला भेटेल. चला रनिंग खेचून घेतला ना पूर्ण, नव्हतं होत तरी करून घेतला ना माझ्याकडनं. त्याला पण मजा आली धावताना. बाप्पाचं पण दर्शन घेतले आहे. आजचा दिवस चांगला जाणार आहे. क्लासमध्ये झोपणार आहे मला मी माहिती आहे, तरी पण आजचा दिवस चांगला जाणार आहे. दादरला आलो आहे. तिच्या गावात 6 वाजता गर्दी बघा आधी. पैसे नाही आणले मम्मी, पैसे आणले तर भाजी घेऊन आलो असतो. मस्त वाटतं रे. मम्मी पैसे नाही आणलेत म्हणून आता भाजी आणली असती. मला 50 रुपये द्या, 50 रुपये. गर्दी खूप आहे इकडे अजून सकलस. आज तरी कमी आहे तशी. अजून लवकर चालू. आपण थोडं लेट आलो. 6 वाजलेत, 6 किती 6:45 झालेत. 6:30 6:45 झालेत. तर आम्ही एक वडापाव खाल्लेला ना, तर आता 10 किलोमीटर आम्ही रनिंग केले. काहीच काम नाही. कायच कामात राहणार पण याच्यात का परत झोपून राहिलं तर ते बरं राहणार. आले स्टेशनला. सात वाजले सकाळचे. घरी जाऊन अंघोळ वगैरे करून क्लासला जायचंय. मग कामा नाही सुट्टी, आज सुट्टी आहे पण खेळायला जायचं. खेळायला जाणार आहे म्हणजे काय खेळायला. टायमिंग आहे आपल्याकडे अजून. 10 किलोमीटर धावून आला तरी बरं अजून खेळायला जायचं. तर केली घेतलेत, केली खाऊया. चालायचं त्याला केली खाऊया आता. घे. तर चला मित्रांनो, आता मी आला आग्रेपाड्यात. 10 किलोमीटर कंप्लीट झाले. गेल्या वेळेला टास्क घेतलं होतं ते पूर्ण कंप्लीट झालं. 10 किलोमीटरचं 10 ते 11 किलोमीटर झालं. रेस घेत केलेलं पण पूर्ण केलेलं आहे. मी करून घेतलं नाही माझ्याकडनं, कसं ना कसं तरी करून घेतलं नाही. पण झालं व्यवस्थित. हां भरपूर टायमानंतर रनिंग करतो पण चांगलं झालं. मला पुढच्या वेळेला तर नवीन टास्क घेऊ, कंप्लीट करायचा पूर्ण प्रयत्न करू. पुढच्या टायमिंगला डायरेक्ट 15 किलोमीटर. बघू आता हॅलो करू. चला आपण जातो आता. चल बाय. भेटू पुढच्या टास्कसाठी. चल आपण जाऊया आता घरी. अंघोळ वगैरे करून क्लासला जायचं आहे. जाऊ दे लवकर आलो आता क्लासला तरी जाऊन. मला झोपणार आहे मी, कारण खूप थकलो आहे. 10 किलोमीटर झाले, खूप दमायला झाले. केली वगैरे पण खाल्ले. आता घरी जाऊन थोडंसं काय नाश्ता करू. तुम्ही पण एकदा रनिंगला जावा यार, वेळ लागले रनिंगचं. पेपर झालं तसं लगेच धावायला गेलं. तुम्ही पण रनिंग कंटिन्यू करा, म्हणजे रनिंग चालू ठेवा. ठीक आहे दररोज नाही जाता ठीक आहे, पण चालू ठेवा रनिंग. 2-4 दिवसांनी किंवा आठवड्यानंतर एकदा तरी जावा. 1 किलोमीटर का होईना पण जावा. काय फरक नाही पडत. तुम्ही कमी याच्यात कमी जास्त वेळेत कमी धावता, काय फरक नाही पडत. धावा तरी या, तुम्ही धावता हीच मोठी गोष्ट आहे असणार आहे. धावलात ना तरी म्हणजे चांगलं होईल तुमच्यासाठी. पण ठीक आहे, व्हिडिओ इथं थांबवतो आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या रनिंगचा किंवा इतर ब्लॉगिंगच्या. तोपर्यंत बाय बाय.